संभाजीनगरमध्ये लग्नातील जेवणातून 600 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। कन्नड तालुक्यातील अंबाला इथे ठाकर समाजातील 8 जोडप्यांचा सामूहिक विवाह संपन्न झाला होता। दरम्यान या विवाहासाठी आलेल्या विविध गावातील जवळपास 500 ते 600 जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये सुरेश गुलाब 8 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। लग्न सोहळा पार पडला त्यानंतर सर्व वराड्यांना अचानक उलटी आणि चक्कर यायला सुरुवात झाली। त्यामुळे परिसरातील खासगी तसंच सरकारी रुग्णालयामध्ये त्यांना भरती करण्यात आलं। दुर्दैवाने एका 8 वर्षीय मुलाचा याच्यामध्ये मृत्यू झालाय। जवळपास 600 जणांना विषबाधा झालेली आहे। सध्याच्या क्षणाला 17 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं कळतंय, तर 8 वर्षीय बालकाचा मात्र याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात लग्नाच्या जेवणातून ही विषबाधा झाली असं समजतं। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुमित, आत्ताच्या क्षणाला या सगळ्यांची प्रकृती कशी आहे आणि नेमकं कशामुळे विषबाधा झाली हे समजू शकलेलं आहे का? नक्कीच। कन्नड तालुक्यातील विविध गावातील 8 जोडप्यांचा काल अंबाला ठाकरवाडी येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला। दरम्यान या विवाह सोहळ्यासाठी जवळपास 9 ते 1000 नागरिक उपस्थित होते, तसेच त्याच्या जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली होती। मात्र यातील जवळपास 500 ते 600 वराड्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर एका 8 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू या घटनेदरम्यान झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच सर्व आरोग्य यंत्रणा या रुग्णांच्या उपचारासाठी दाखल झाले। पोलीस देखील वारंवार याबद्दल माहिती घेत होते। मात्र त्यात 8 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ संभाजी जिल्ह्यात या घटनेने उडाली आहे। सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।